नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे, जिल्हाधिकारी बुलढाणा। आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की आपली जनगणना चालू आहे। ही 16वी जनगणना आहे आणि यामध्ये आपल्याला दिनांक 1 पासून 16 तारखेपर्यंत स्वजनगणना करायची आहे। आत्ताच आपण बघितलं की मी स्वजनगणना केली। मला साधारणतः 40 ते 50 सेकंद संपूर्ण डाटा फीड करायला लागला। आपण सर्व जिल्हाधिकारी जिल्ह्याचे नागरिकांना विनंती आहे की आपण सुद्धा आपली स्वजनगणना करावी, जेणेकरून आपल्याकडे जेव्हा गणनेसाठी आमचे कर्मचारी अधिकारी येतील त्यावेळेला त्यांना ही माहिती जी आहे ती ऑटोमॅटिक उपलब्ध होईल आणि त्यातून त्यांचं काम सोपं होईल। जय हिंद। नमस्कार, मी निलेश तांबे, जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलढाणा जिल्हा। आज मी आपल्यासोबत एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती संवाद साधत आहे। आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, माझे सर्व पोलीस अधिकारीगण आणि अंमलदारगण आणि पत्रकार बांधव, आपल्या सर्वांना सस्ने नमस्कार। आपण सर्वांना माहिती आहे की भारतीय जनगणनेच्या इतिहासात पहिल्यांदाच आपल्या सर्वांना स्वतःची स्वगणना करून जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सहभाग होण्याची संधी आपल्याला दिनांक 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत प्राप्त झालेली आहे। स्वगणना म्हणजे तुमची स्वगणना, तुमचा विकास। तुमच्या हातातील मोबाईलवरून ac.census.gov.in या वेबसाईटवर तुम्ही स्वतः तुमच्या कुटुंबाची 100% अचूक माहिती भरू शकता। ही प्रक्रिया मोफत, सोपी आणि पूर्णपणे गोपनीय आहे। तुमचा डेटा सुरक्षित राहील याची भारत सरकारने पूर्ण काळजी घेतलेली आहे। जनगणनेच्या दरम्यान आपल्याला कुठलीही कागदपत्र जसे की बँक डिटेल्स किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर डिटेल्स याची विचारणा होणार नाही। तर निश्चिंतपणे आपला सहभाग नोंदवावा। तर तेव्हा चला आपण सर्वजण एकजुटीने या जनगणनेमध्ये सहभागी होऊया। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।